वेलकम बॅक टू माय चॅनल। सगळ्यांचं माझ्या चॅनलवर मनापासून स्वागत आहे। आज आहे गुरुवार आणि आज मी आता वाजले 9:30 वाजल्यापासून व्लॉग चालू करते। याच्या आधीचा मॉर्निंगचं रुटीन तुम्ही सगळ्यांनीच पाहिले माझं, आणि 2-3 दिवस झालं मी इव्हिनिंग पासून व्लॉग करत होते। सो आज मी ठरवलेलं की दुपारचं जे रुटीन असतं ते शेअर करायचं। दुपारचं म्हणजे 9:30 ते दुपारच्या जेवणापर्यंत वगैरे असं रुटीन। तर आता मनवाला सोडवायला गेलेत, पंकज सोडवून आलेत, आता हॉस्पिटलमध्ये आणि मी आता घरातलं सगळं क्लिनिंग वगैरे करणार आहे। तुम्हाला तर माहिती आहे, मागच्या ब्लॉगमध्ये मी सांगितलं की आमची कामवाली 15 दिवस गावाला गेली आहे। सो सगळी कामं मला करायची आहेत आणि आज झोप पण व्यवस्थित झाली तशी माझी, त्यामुळे मी एकदम फ्रेश आहे आणि केलीच पाहिजेत कामं, तर केलीच पाहिजेत। तर आज काय झालंय, उद्या आहे शुक्रवार आणि दर शुक्रवारी मी भाज्या घेऊन येते आणि ह्या आठवड्यात काहीच आज गुरुवार आहे, आज काहीच भाजी शिल्लक राहिलेली नाही। असं कोथिंबीर सुद्धा नाहीये, बस मिरची वगैरे असे आलं वगैरे एवढ्याच भाज्यात। तर उद्याच आणेल, पण आता भाजी तर बनवायला लागेल। तर मी आज भज्याची आमटी बनवेल, कारण की भज्याच्या आमटीला काही लागणार नाहीये। मसाला ऑलरेडी मी केलेला आहे, वाटलेला मसाला, तर ते भजी बनवून मी ते आमटीत टाकणार। तर मी ती तुमच्यासोबत नक्की रेसिपी शेअर करेल आणि बऱ्याच लोकांना माहिती आहे हे, कारण की महाराष्ट्रीयन लोक बनवतातच आणि काही लोक कढीत भजे टाकतात, ते पण खूप मस्त लागतं। पण आज थोडी थंडी जास्त आहे तर कढी नाही बनवत, तर मसाल्याची आमटी बनवून त्यात भजे टाकणार। थोडंसं गार चालू झाले तर ताक वगैरे दुपारचं ठीक आहे, पण इतक्या लवकर नको, कारण की आमची जेवण लवकर होतात आणि पंकज पितातच ताक, पण माझा थोडासा घसा बसलाय तर मी काही कढी वगैरे बनवणार नाही। आणि मनवाचं पण थोडं सर्दी झाली आहे, काल थोडंसं म्हणजे कसं होतं, वातावरण चेंज झालं ना, गरमगार की मग सर्दी होते, त्रास होतो, तर त्याची थोडी काळजी घेतली पाहिजे। पण दुपारी ठीक आहे ताक पिलं तर, कारण की हीट पण कमी होते ताकानं आणि काय होते, सकाळचं थोडं गारगार वातावरण पडते आणि 12 नंतर एकदम असं कडक ऊन पडते, तर मिक्सिंग वातावरण असलं की थोडंसं होतंच आजारी पडायला। आणि आता मी फटाफट क्लिनिंग करून घेते, अजून मला बेडरूम साफ करायची, मग मशीन लावणार आहे मी। तर चला आता कामाला पटकन सुरुवात करते आणि आजची भाजी पण तुमच्यासोबत रेसिपी शेअर करणार आहे। तर खूप सिंपल आहे आणि तुम्ही म्हणाल काही सारखी मसाल्याची भाजी वगैरे बनवती, तर मी नेक्स्ट वीकला व्हरायटी आणण्याचा प्रयत्न करेल की मला ह्या आठवड्यात ना वेळच नाही मिळाला वेगळं काही बनवण्याचा, तर नेक्स्ट वीकमध्ये मी जरूर ट्राय करेल, वेगवेगळ्या रेसिपी मी सर्च करून त्या तुम्हाला दाखवेल। आणि माझं सगळं काम संपलं ना की मला कमेंट वाचायच्यात पहिले मी, कारण की खूप जणांना म्हटलं की खूप जणांच्या रिक्वेस्ट येतात की माझं नाव तुमच्या व्हिडिओत घ्या वगैरे, तर माझं सगळं काम झालं ना की मी निवांत बसून कमेंट वाचणार आहे आणि तुमच्यासोबत शेअर करणार आहे तो कमेंटवाला एक्सपिरियन्स, कारण की खूप मजा येते। तुम्ही लोक मला इतकी छान छान कमेंट्स करतात, वाचायला खूप छान वाटतं की माझं तुम्ही कौतुक करता आणि मला अजून मग जोश येतो की मी चांगलं काम केलं पाहिजे। सो आता मी पटकन माझं घरातलं काम पहिले उरकते, मग तुमच्याशी बोलते।
मी एकीकडे दूध ठेवलंय आणि एकीकडे कुकर लावणार आहे आणि भाजीची तयारी करते, तोपर्यंत दूध पण उकळेल आणि कुकर पण होईल। आणि सकाळी मनवाच्या डब्यात मी हिरवे मूग दिले होते, असे मोड आलेली मूग लहान मुलांसाठी खूप चांगले असतात। आणि मी एक व्हिडिओ जरूर बनवणार आहे की हेल्दी रेसिपी लहान मुलांसाठी ज्या मला येतात तर मी नक्की शेअर करेल तुमच्यासोबत। तर ह्याला थोडंसं मी हे मोड आलेले आहेत त्याला थोडंसं मी उकडून घेतलं आणि थोडंसं फोडणी टाकून थोडं मीठ टाकून, तिखट नाही टाकायचं लहान मुलांना, जर तुम्ही भाजी बनवत असाल तर थोडीशी फोडणी देऊन मग त्याच्यात तुम्हाला मुलांना जर कांदा वगैरे आवडत असेल टोमॅटो तर ते पण टाकायचं, असं मिठाचं बनवून द्यायचं। आणि ह्याचं उकडलेलं जे पाणी असतं ना सूप म्हणून, ते मुलांना भातात मिक्स करून किंवा मुलं जर तशीच पीत असतील तर तुम्ही तसं पण देऊ शकता। तर हे खूप हेल्दी असतात हिरवे मूग। तर आता पटकन मी भाजीची तयारी करून घेते आणि मी खूप सिंपल पद्धतीने आज भज्याची आमटी बनवणार आहे, कारण की माझ्याकडे आता कोथिंबीर नाहीये, नाहीतर अदरवाइज भज्यामध्ये कोथिंबीर पण घालतात। सो आणि तुम्ही कशा पद्धतीने बनवता ते मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। सो इकडे मी कुकर लावलाय आणि बरेच जण मला कमेंट करून सांगत होते की लहान मुलांना ॲल्युमिनियमच्या भांड्यामध्ये बनवून देऊ नका वगैरे, तर माझ्याकडे 2 ॲल्युमिनियमचे कुकर आहेत। सो या महिन्यात तर मी काही घेऊ शकणार नाही, पण नेक्स्ट महिन्यात मी जाईल डीमार्टला किंवा पुण्यात जाईल तेव्हा मी चांगली भांडी घेऊन येईल। कुकर एक मस्त स्टीलचा कुकर आणि छोटे छोटे जे बाउल असतात ना, छोटे बाउल किंवा छोटे पातेले जे दूध गरम करायला किंवा लहान मुलांना जर काही बनवायचं असेल तर असं छोटी कढई वगैरे अशी थोडीशी भांडी मला घ्यायची, तर मी ते एकदम घेईल। तोपर्यंत हाच कुकर मी चालवणार आहे। सो अशा छान छान कमेंट मला येत राहतात, काही गोष्टी मला नसतात माहिती। कोणीतरी मला कमेंट केली होती की तुळशीचं जे रोप असतं त्यामध्ये काटेरी रोप आले, माझ्या जे गॅलरी आहे तिथे झाडं लावली। सो मला रिअली माहित नव्हतं हे, त्याला खूप छान असं येलो कलरचं फूल आलं होतं म्हणून मी ते ठेवलेलं, ते मी काल काढून टाकलं, कारण की मला अशी कमेंट आली होती की काटेरी झाड असू नये म्हणून, तर मी ते काढून टाकले आणि सकाळीच पूजा करायला गेलते तुळशीची तर मी ते काढून टाकलं। तर कुकर मी नक्की घेईल, कारण की खूप कमेंट आल्या मला त्यावर, तर मी नक्की स्टीलचा कुकर घेणार आहे। हेल्थसाठी ते चांगलं आहे ॲक्च्युली, पण हा खूप जुना कुकर आहे, मी जेव्हा लग्न झालेलं तेव्हा सगळी भांडी घेतलेली तेव्हाचा, तर आता ती चेंज करायची पण वेळ आली आहे, नक्की करणार आहे। तर इकडे तेल तापायला ठेवलंय, तर तोपर्यंत मी भज्याचं पीठ मळून घेते। हे मी डाळीचं पीठ घेतलंय, यामध्ये मीठ टाकायचं चवीपुरतं आणि तिखट तुम्हाला ज्या प्रमाणात तिखट हवं आहे तसं। आणि रस्सा बनवणार आहे तर आपण मसाल्यामध्ये रश्श्याच्या मसाल्यामध्ये पण तिखट घालणारच आहोत, हिंग, हळद आणि थोडेसे जिरे घालायचे आणि यामध्ये खूप सारी कोथिंबीर घालायची। आत्ता माझ्याकडे कोथिंबीर नाही आहे म्हणून मी स्किप केली आहे, तर कोथिंबीर घाला, अवश्य घाला। आणि आता मी याच्यात जे तेल आपण गरम करायला ठेवलं आहे ते थोडंसं घालणार आहे मोहन म्हणून, तर खूप म्हणजे कडक होत नाहीत भजे, घट्टही नाही आणि खूप पातळही नाही, असं मीडियम मळून घ्यायचं आहे। आपण नॉर्मल भज्यांना मळतो इतकं पातळही नाही मळायचं आहे। काय होतं की ती भजी आपण जेव्हा आमटीत सोडतो ना तर विरघळून जातात थोडीशी, मग ते घट्टच ठेवून तळून घ्यायचे। तर आता तळून घेते मी हे भजे सगळे। ज्या कढईत मी भजी बनवून घेतलेली त्यातलं तेल काढून घेतलं आणि त्यातच आमटी बनवणार आहे, म्हणजे डबल भांडी पण घासायला जात नाहीत। तर थोडंसं तेल टाकलं आहे, वाटलेला मसाला टाकला आहे, त्याच्यात मी थोडं काळा मसाला किंवा लाल तिखट घालणार आहे आणि थोडंसं मीठ अगदी किंचित घालणार आहे, कारण की मसाला जेव्हा वाटला तेव्हा त्यात मीठ घातलेलं होतं आणि आपण भज्याला पण मीठ घातले तर ते खारट होण्याची शक्यता आहे। आणि ह्या मसाल्याची जर रेसिपी, वाटलेला मसाला मी कसा बनवून ठेवते आणि स्टोअर करून ठेवते त्याची रेसिपी माझ्या चॅनलवर आहे, मी खाली लिंक पण देईल, तर तुम्ही जरूर जाऊन चेक करा ज्यांना माहीत नाही आहे त्यांनी। तर आता हवं तेवढं मी याच्यात पाणी टाकणार आणि पाण्याला जेव्हा एक उकळी येईल तर निम्मे भजे मी त्यात टाकणार आणि बाकीची भजी जेवायच्या वेळेस टाकणार।
कारण की सगळी जर एकदम टाकली तर एकदम गाळ होऊन जातो आणि घट्ट होतं. तर थोडीशी घालणार आहे ह्याच्यात एक उकळी आल्यानंतर, आणि वरून परत कोथिंबीर घालायची आहे. तर मी सांगितल्याप्रमाणे माझ्याकडे कोथिंबीर नव्हती म्हणून मी घातली नाही. तुम्ही खूप सारी अशी कोथिंबीर घाला, हिरवी ताजी मस्त. तर कोथिंबीरीमुळे त्याची चव दुप्पट होते. आणि माझ्याकडे थोड्या ढोबळ्या मिरची शिल्लक राहिल्यात. ऑलरेडी सगळं भाजी संपली, पण ढोबळी मिरची जर तशीच राहिली ना तर ती तशीच वाया जाणार आहे. तर ह्याच्यासोबत मी ती आता बनवून टाकते पटकन. सगळीच कामं झाली आहेत माझी, आणि बेडरूम पण क्लीन आहे, हॉल पण क्लीन आहे. आज फरशी पण पुसून घेतली मी सगळी, आणि जेवण वगैरे करून गेलेत पंकज मनवाला आणायला. आत्ता 12:30 वाजलेत, 12:30 झालेत. मनवा येईलच आता 10 मिनटात. तर आता थोडासा वेळ आहे मला, तर मी आत्ता कमेंट पण वाचणार आहे. आणि भज्याची आमटी ॲक्च्युली कोथिंबीर हवी होती भरपूर, त्याच्यात ठीक झाली होती, पण थोडीशी स्पायसी झाली होती, थोडी कमी स्पायसी. इतकं स्पायसी खाणं पण चांगलं नाही. तर थोडंसं ते काय होतं, भजे जर आमटीत टाकले ना की ते विरघळतात आमटीत, आणि आमटी एकदम घट्ट होती. तर थोडंसं खूप घट्ट खायला पण नको वाटतं. तर ॲक्च्युली तर बेटर आहे की भजे ज्यावेळी आपण जेवण करतो ना त्यावेळी टाकले तर व्यवस्थित होतं. ते खूप अगोदर टाकून ठेवलं तर त्याचं सगळं गाळ होतं त्यामुळे. आणि ही रेसिपी मी आत्ता म्हणजे काहीच भाजी नव्हती तर मी आईला फोन लावला. आईनं मला सांगितलं की भज्याची आमटी कर म्हणून. तर तिच्यासारखी तर नव्हती झाली पण चांगली झाली होती. तर खूप दिवसांनी ट्राय केली. ॲक्च्युली मी अशी भज्याची आमटी वगैरे करत नाही. पाटवडीचा रस्सा मात्र मी करते सारखा, आणि खूप आवडतो आम्हाला दोघांना पण आवडतो तो. आणि बघू आता मनवा येईल तर तोपर्यंत मी जरा कमेंट तुमच्या वाचते, आणि कमेंट ज्यांची नावं घ्यायची ती बघते मी आता. आणि असं काही मानून घेऊ नका की एखाद्याचं नाव नाही राहिलं सपोज, तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेईल मी. तर चला बघूयात. तुमच्या कमेंट्स वाचून दाखवते की जे माझे रेग्युलर सबस्क्रायबर आहेत त्यांचे, आणि ज्यांची नावं मला सापडतील पटकन ते मी वाचून दाखवते. असं काही मानून घेऊ नका की एखाद्याचं नाव जर राहिलं चुकून तर. सीमा माळवी म्हणून एक नाव आहे. सो सीमा माळवी असं नाव आहे. तर तिनं सांगितलं होतं माझं नाव एका व्हिडिओमध्ये घे प्लीज. सो सीमा माळवी हॅलो. आणि नेक्स्ट आहे अश्विनी एस. तर मी फक्त नावं घेत जाते. अस्मिता शिंदे. तर ह्यांच्या पण खूप कमेंट येतात मला, आणि खूप सगळे छान छान कमेंट मला पाठवतात. तर थँक्यू अस्मिता. आणि नेक्स्ट आहे योगिता पाटील, मयुरी गोगवले. मी नावं घेत जाते फक्त. आणि अजून एक मयुरी येवले म्हणून आहे, देवयानी जाधव. ओके. तर नेक्स्ट आहे श्रीकृष्ण यादव, श्रीकृष्णन यादव. तर ते जेंट्स आहे की लेडीज, पण असा वयस्कर एक फोटो त्यांच्या ह्याच्यावर टाकलेला आहे अकाउंटवर. त्यांची पण कमेंट खूप वेळा येते, आणि मला माहीत नाही आहे लेडीज आहे का जेंट्स आहे. सो त्यांना पण थँक्यू, खूप छान कमेंट्स आणि सजेशन देतात ते. वर्षा राठोड. नेक्स्ट आहे अबोली. थँक्यू अबोली, तुझी पण खूप छान कमेंट येते मला. आणि नेक्स्ट आहे अर्चना चांदगवली, आणि जर माझं नाव घेताना चुकत असेल तर सॉरी. नेक्स्ट आहे सोनाली मिसाळ. सोनाली मिसाळ पण खूप छान कमेंट येते मला, तिला पण खूप थँक्यू. विद्या जाधव, वंदना निरफारके. नेक्स्ट आहे इंडियन ब्लॉग्स म्हणून आहे कोणता तरी चॅनल आहे, तर त्या पण मला चांगलं कमेंट देतात. आणि मी ॲक्च्युली तो पाहिला नाही आहे चॅनल, पाहिल मी वेळ मिळाला की. श्रुती गंगन, अस्मिता कांबळे. नेक्स्ट प्रियल पोद्दार.
नेक्स्ट सो मी फक्त नावं घेते आणि एखाद्या वेळी डबल नाव पण येऊ शकतं किंवा एखाद्याचं राहू पण शकतं. सो तुम्ही कमेंट करा किंवा इंस्टाग्रामवर तुम्ही मला फॉलो करा, म्हणजे तिकडे मला कळतं आणि ज्यांना आवडेल नाव घेतलेलं त्यांचं मी नक्की घेईन नाव. सो एक आहे मेघा बोरवणकर, तर तिची पण कमेंट येते सारखी मला. आणि नेक्स्ट आहे पूजा देशमुख, तर ती आमच्याकडचीच आहे. तिनं मला सांगितलं एका कमेंटमध्ये. सरा डांगे, वर्षा अगवले, प्रियंका भवार, कल्पना चव्हाण. नेक्स्ट आहे सुभाष घोडेश्वर म्हणून एक जण आहे, किचन कट्टा म्हणून आहे एक. आता नावं तुम्ही अशी टाकलीत की मला कळत नाही कोण आहे. आणि सारिका ननवरेची पण खूप छान कमेंट आहे. आणि सायली देशपांडे, दीपा त्रिभुवन, अविनाश आहेर, आलिशा खानम, दीपिका कांबळे, मीनल यशवंतराव. सो थँक्यू मीनल. आणि नेक्स्ट आरती वारडे, प्रियंका भवर. खूप साऱ्या कमेंट आहेत, आता मी कुठपर्यंत जाईल तिथपर्यंत वाचते. रीना लाड, कल्याणी मला आडनाव नाही कळालं तुझं. सो कल्याणी, अमिषा गाग, वनिता श्रीरकर आणि देवेंद्र म्हात्रे. सो त्याचा एक चॅनल आहे, तुम्ही जरूर चेक करा, त्याची नेहमी कमेंट असते माझ्या व्हिडिओच्या खाली. प्रियल पोद्दार, मयुरी एवले आणि ओवी खाडे खूप पहिल्यापासून माझे व्हिडिओज बघती. थँक्यू ओवी. ममता खैरनार, अश्विनी देसाई, सुचिता पाटील, गायत्री उपाध्याय, पौर्णिमा राम, सोनल सोनार, सुनीता कदम, ब्लॉग विथ डॉक्टर शिल्पा, तर तिचा एक चॅनल आहे, तुम्ही जरूर जाऊन चेक करा. दक्षायनीचं नाव घेते, मला तिचं सरनेम नाही कळालं ॲक्च्युली, सॉरी. आणि वैशाली बोरुडे, प्रीती गदादे, रुपाली दबके, श्वेता सतव, प्रमिला रोकडे, भावना जेपाळ, दीक्षा धनवडे. रिपीटेड नावं पण येऊ शकतात. तेजश्री मोरे आणि एक रंगोली बाय कीर्ती लोखंडे. सो कीर्ती लोखंडे, त्यांना पण थँक्यू. आणि जागृती सूर्यवंशी, सिमरन तळेगावकर, दीपिका कांबळे, इंडियन लाईफस्टाईल विथ पूजा. ओके. श्रुती गंगन, अगेन श्रुतीचं नाव परत आलंय. जीवा राठोड, पूनम चव्हाण, साक्षी कदम, गौरी भस्मे, सीमा माळवी, सोनाली बर्डे, सोनाली पण परत आले, सुवर्णा निकम, संगीता कोरे, नम्रता कांबळे, प्रणिता पुणेकर, स्वप्नील माने, आराध्या गुरव, नितीन अँड सुजाता कामगर, वंदना निरफारके, सिमरनचं नाव परत आलंय, शुभदा कुलकर्णी, सीमा कुलवडे, आरू निरू ही नवीन आहे चॅनलवर माझ्या. आणि सोना सूर्यवंशी, राणी आनंदे, शिवानी पवार, रोहिणी कोंडे, सीमा पाटील. ओके. आणि सगळ्यात लास्ट कमेंट आहे मीनलची, यशवंतराव. सो ती का वाचून दाखवते मी, सगळ्या कमेंट वाचणं शक्य नाही आहे. आणि तिने कमेंट केली, गौरी तू खूप साधी राहतेस, सिंपल राहतेस, तुझं पेंटिंग खूप छान आहे. सो अशाच कमेंट छान मला करत राहा. आणि ज्यांचं नाव राहिलं असेल नेक्स्ट व्हिडिओमध्ये, नेक्स्ट वीकमध्ये मी नक्की घेईल. आणि सगळ्या माझ्या सबस्क्रायबरना मनापासून थँक्यू. सो असेच माझे फ्रेंड बनून राहा, माझे ब्लॉग बघत राहा आणि माझे ब्लॉग शेअर पण करत राहा. सो चला, आता मनवा आली आहे, तिकडे जाते मी. मनवा पण आली आहे. तर आजचा ब्लॉग मी इकडेच एंड करते. भेटूयात उद्याच्या नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.